महाराष्ट्राचा कणा असलेला ऊस शेतकरी मातीतून सोनं पिकवतोय, पण हातात काय? कर्ज, वाढलेला खर्च, पाण्याची चिंता आणि बाजारपेठेतील अन्याय हा आहे ऊस उत्पादकांचा संघर्ष. FRP केवळ रिकव्हरीवर आधारित, बाय प्रोडक्ट्स नफा कारखानदारांच्या खिशात आणि शेतकऱ्यांच्या नशिबी थकीत देयके. मराठवाड्यात वारंवार होणारे आंदोलन कशासाठी? फक्त न्यायासाठी. प्रश्न स्पष्ट आहे, भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला हवा. कारखाने साखरेचा भाव ठरवतात, मग ऊस उत्पादकांना का नाही? साखर, इथेनॉल, वीज या सगळ्या नफ्यात शेतकऱ्यांचा वाटा हवा. पण केवळ रस्त्यावर उतरून चालणार नाही. उपाय एकच, शेतकऱ्यांच्या मुलांनो, आता तुमची वेळ आहे. तुमचे ज्ञान आणि कायदेशीर समज वापरा. गावागावात मजबूत संघटना तयार करा. FRP नव्हे तर नफ्यातील 70% वाटा मागा. धोरण निर्मितीत सहभागी व्हा. ही लढाई आपल्या आत्मसन्मानाची आहे. एकत्र या, संघर्ष करा आणि हा अन्याय कायमचा संपवा. जय जवान, जय किसान.